आज दीप अमावस्या आहे तर परी अशी काय थोडक्यात रेडी झाली. आद्या थोडी अशी रेडी झाली आणि चाललंय आपलं थोडंसं असंच केलंय कारण मला काय पिल्या. अगं आद्या थांब. स्वतः जाऊन बसली बघा. आणि मला आज पित्ताचा खूप त्रास म्हणजे भयानक त्रास व्हायला लागला. कढी खाणार आहे मी आता. पित्ताची गोळी खाल्ली भयानक म्हणजे भरपूर असा त्रास व्हायला लागला मला. आणि 1 मिनिट. त्यामुळं मी काहीच अशी रेडी झालेली नाही आहे. त्याच्यामुळं आता आहे असंच मी ऑप्शन या दोघींचं करून घेणार आहे. चला आता तर त्यांचं ऑप्शन वगैरे करून घेते तुम्हाला दाखवते. आता आम्ही हे नाही आहेत घरामध्ये बाहेर आहेत. बघू शकता मला चेहरा वगैरे कसं झालंय डोकं दुखून हे गेलेत बाहेर आणि काहीतरी कामानिमित्त. आता मी आणि स्नेहा आम्ही दोघीच आहोत. तर ऑप्शन वगैरे करून घेतो. ती गेले घरामध्ये काहीतरी करायला. चला असं दे असं सगळं. त्याला दुसरा नवीन ड्रेस घाल म्हणतात तिला तो घालायचा नाही कारण टोचतोय म्हणे. म्हणून हे स्वतः मागून तू नवीन दुसरा ड्रेस का नाही घातला. हेच पाहिजे म्हणे. आणि नशीब तो बेल्ट लावून घेतलाय होय ना पिल्लू. सगळं स्वतः गुलाल लावून घेतलाय अष्टगंध लावून घेतलाय. आता मी हळदी कुंकू लावते माझ्या बाळाला. थोडीशी साखर वाटेल. हो तुला साखर खायची ना ती साखर. काय बरं केलं पिल्ल्याचं. नीट बसा ना. नीट बसा की जरा. ड्रेस खाली करायला असं जरा बसा. असं कर जरा. अगं आता पिल्लू. आद्या कशी दिसते. ह्या 2 मिनिटासाठी एवढं सगळं करायला लागते. परी तू कर आता. काय करायचं. ओ तिला हळदी कुंकू लाव होय का नाही ग. हळदी कुंकू लाव तिला आणि ओवाळ. नाही का हळदी कुंकू लाव म्हणलं. थोडस लाव आपलं. आता उठा. तुला ये म्हणाल कसं कळते बाकी तिला. थांब मी करते दीदीचं. तू इकडे ये. तू पण कर मी पण करते. हा ही मोठी आहे पण पहिला हिच करावं लागतं. हात बघू. सगळ्याला गुलाल वगैरे लावून पुसत्या. इकडे फिर तू. हे लावायचं नसतंय ग. हे लावायचं असतंय जरा असं. अगं एवढं नाही आद्या. आद्याला सगळं मध्ये मध्ये करायचं असतं. वेडा पाहिजे. असं नटकट असा हा आमचा कृष्ण आहे. थोडस करूया ग. चमचा आणलाय बाबा. बाई किती आपण आणि खात्या. तिला हळदी कुंकू लावूया. इकडे ये. असे
हे हळद अगो अद्या एवढं दाबायचं असतं. अद्या एवढं बापरे. हा भाजीवाला. अगो बाई. परत कर दीदीला कर तसं दीदीला आपण थंबनेल बनवूया दीदीला पी घे खरं नाही हिला वेळेस पुजायचंय हा इकडे या चल आपण हात धर. हा हळूहळू. हा वाव बर्थडे आहे दीदीचा हा, बस, बस. बर्थडे हा. आया माझ्या बर्थडे पण आहे. होय होय. कधीपासून सकाळी. सकाळी हे, सकाळपासून बर्थडे आहे तिचा अगं. हा आता दीदीच्या पाया पडा. दीदीच्या पाया पडा. पाय. अरे बापरे मी पण पडू व्हय? मी का पडू? दीदी लहान आहे ना माझ्या. दीदी लहान आहे चल, पाय. तू मम्माच्या पाया पड. वाव अरे वा. वाव. अगं बाई. आता तू कर. कुणाच्या? ठीक आहे. मी नाही पडणार तिच्या पाया. दीदी मोठी दी छोटी आहे ग ही छोटी दीदी आहे ना. हे सगळं ध्यान आहे आमच्या डोक्यात. काय हे ग बस काय तर नको ते करू सगळं करून झाल्यावरती हे एवढं सगळं उडवलं ना आद्यानं इतकं काम लागले आद्यानं एकटीनं नाही परीने पण मी कुठे उडवलंय 2 रील करायला गेलो आणि हे एवढा उद्योग झालाय आधीच पित्त झाल्यामुळं खाली बघायचं प्लीज रील बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा खूप छान आहे ते शेवटी एक आणि आम्ही शेवटी सगळं नॅचरल करतो ह्याच्यामध्ये काही Scripted नाही. सगळं नॅचरल असतं आम्ही भरलं आणि होतं आमचं. एकेकांना वाटतं स्क्रिप्टेड आहे आणि आमचं कसं आहे नाही, तुझं अंग फेटलं. अगं आत्या मी शक्यतो जास्त कुठं बाहेर नाही जाऊ शकत पण मी माझ्या कुटुंबामध्ये कशी हॅपी राहते आम्ही दोघं आणि आमची 2 मुली यांच्यामध्ये आम्ही कशा खुश असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही कसा आनंद घेतो आणि माझं डोकं गेली. थांब ना बाळा छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही कसा आनंद घेतो कशी करमणूक आणि आम्ही काय काय असं म्हणजे माझ्या दिवसाचं रुटीन कसं आहे आणि शक्यतो माझं सगळं रुटीन माझ्या मुलामध्ये माझ्या कुटुंबामध्ये जाते आणि मी खूप हॅप्पी आहे आणि मला खूप भारी वाटतं कुटुंबासाठी घरासाठी कुठं स्वच्छता करणे माझ्या मुलींमध्ये मला मन रमवणे शिवाय देवामध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये आईच्या भक्तीमध्ये मला खूप असं रमून जाते मी कारण मला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळही नसतो त्यामुळं माझे दुसरं मी काही नाही दाखवू शकत म्हणजे माझ्या कधी मी बाहेर गेली आणि शक्यतो कसा पाऊस आहे आणि मला पावसामध्ये नाही आवडत कसं पावसामध्ये आपण थोडा वेळ एक तासाभरासाठी तो आनंद घेतो ठीक आहे आनंद घेतो सगळं बरोबर आहे पण त्याच्यानंतरचे जे परिणाम असतात ना मी त्या गोष्टीसाठी घाबरते सर्दी वगैरे कसं असतं आपण स्वतः आजारी पडलो की आपल्या घरामध्ये एक बाई जर आजारी पडली तर घर सगळं स्टॉप होतं कारण माझ्या पायाला जेव्हा लागलेलं मला उभारायचं सुद्धा होत नव्हतं तेव्हा मला थोडंसं जाणीव झाली की आपण थांबलो तर थोडं सगळं थांबू शकतो मुलांना जेवण वगैरे सगळं एवढं पित्त झालंय मी तरी तुमच्याशी बोलते इतका मला त्रास होतो एवढा मी बाम लावलाय एवढं सगळं इथे नाकाला सुद्धा मी लावून घेतलाय इतका मला त्रास होतोय आज चला आता हे सगळं आवडून घेते भरपूर काही या गोष्टीवरती तुमच्याशी बोलायचं आहे आणि कसं असतं वाईट गोष्टी पटकन पुढे जातात आणि जरा चांगल्या गोष्टीला खूप वेळ लागतो पण सक्सेस होतं हा माझा विश्वास आहे आणि माझा स्वामींनी विश्वास दिलाय आणि मेन म्हणजे माझं कुटुंब माझी ताकद आहे आणि कसं आहे मी जे करते ते लोकांना नाही आवडत तर नाही आवडत माझ्या कुटुंबाला आवडतं आधी इरिटेट करत असते मध्ये नाही आवडत तर नाही आवडत मला आवडतं माझ्या कुटुंबाला आवडतं आणि वैयक्तिक आपल्याला माहिती असं असं कंटिन्यू घरामध्ये आणि माझं आपल्याला माहिती आपण काही वाईट नाही करत कसं असतं लोकांचं बघताना तुम्हाला चांगलं वाटतं आणि ज्याला आपलं कोण करत असेल किंवा कोणी आपल्या आजूबाजूचं एखादी गोष्ट करत असेल तर मागं वळायला खूप जण असतात खूप जण असतात आणि
पुश म्हणजे जा पुढे, खूप चांगलं करत असं म्हणायला खूप कमी लोक असतात. आणि हा समाज असाच आहे. त्यामुळं लोकांकडं मी लक्ष अजिबात देत नाही. माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीर आहे, माझी आई, माझं कुटुंब. त्याच्यामुळं आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्वामी मला सपोर्ट करत असतात की, आणि मला कुठेतरी जाणवतं बाबा नको ह्या गोष्टीवरती बोलायला चला, कारण ह्याच्यावरती आणि खूप मोठं काहीतरी महाभारत घडेल. चला आता बसायला पडलेला हे काढायचं सगळं. जाऊ दे, लोकांचं काय, लोक बोलतच राहतील. चांगलं राहिलं तर चांगलं राहिलं, वाईट राहिलं तर वाईट राहिलं. अरे आता ही करते, अरे आता ही ते करत नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा समाजाला उभा असतो आपला, म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत. सगळं जाऊ दे, एकच लक्ष लोकांकडे दुर्लक्ष. चला तर बाय, उद्या भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये आमच्या कुटुंबासोबत. आणि तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय.